मॉर्निंग. आम्ही होता आता वाराणसीमध्ये चाललो घाटावर. कुठे चाललो? कुठला घाट? पण इथे पण भरपूर गर्दी आहे. कोणी पण आहे. रिक्षाचा प्रवास, सुखद प्रवास. ही युपी नाशिक आहे. मिर्झापूरला जायचं नाही. 63 किलोमीटर आहे. मिर्झापूरला पट्टा घ्यायला काय गाडी झालं. गाडी खूप मागणी करा. काल रात्री पोचलो, लगेच जेवलो हॉटेलमध्ये. उठलो किती वाजले? 10 वाजले. 10 वाजलेपर्यंत सर्वांचा उरकवला आम्ही आरामात. जास्त लोड नाही घेतला. काय तर जिथे गाई करायची असते तिथेच गाई करायची असते. तिथं आल्यावर पॅकेजमध्ये आपण स्वतः आलो आहे त्याचे पण मोठं शकतो, जाऊ शकतो. नाही तर दर्शन घ्यायला आलं आहे पण का बघायला नाही आलं. त्यामुळे कधी पण तरी चालतं. हाय वाय किती वेळा तिला कसलं मोठं आहे बरे. आता घाटावर तिथं भेटूया. चाललो कुठला तरी घाट आहे. कुठल्या गाड्या माहीत नाही. चालू बोटीत वगैरे बसायला. अभी किधर है हम? चलो ये चुत्या बनवायची कला या बायांकडून शिका. काय चुत्या बनवायची कला आहे ना, खरंच या बायांकडून शिका. कतरीना तर म्हणलं बनवता असून तो आधी बोलतो नाही जाणार 2-2 आता त्याच्याकडेच नेला तोच. काली डोर है, काली डोर के पास बगल में सामने 5-10 मिनट रुको. 5 मिनट दिखता है ना उधर से. 5 मिनट आणि तर नाव वहाँ लगने दे प्रशासन, वहाँ लगने नहीं लगे, पर वोट नहीं लगने देगा प्रशासन. अरे मालिक हमें क्लियर कर लेगा मालिक. वोट नहीं लगने देगा तो उसमें आप जबरदस्ती बोलो वाले को मत करिएगा, ठीक है. और लगने देगा तो अपना हाथ जोड़ के वहाँ पे सीढ़ी छुइए बस चले. सीढ़ी से उठ जो खाली आउट कुछ करेगा ना हमारे पास सीढ़ी तो नहीं छूने देगा. सीढ़ी ठीक है. ठीक ठीक बा ठीक बा. पॅराडॉक्स आणि बस कचरा गावाला पार खाली करायला. चला कसं तिथे बसून आकाश तिकडे बघ. अच्छा लगीन झालं आताच. हेमंत कर नाचाची सुरुवात. चल कंजूसपणा कला करतो नव्हतं. पैसे कंजूसपणा कशाला करतो बोलतो. किती टाकतोय तो. यस चालेल. मस्त सेपरेट प्राइवेट जेटी घेतली आहे. नहीं सीधा हो जाएगा नहीं, पर बैठ जाएंगे तो सीधा हो जाएगा. आप 20 में बैठ जाइए. अच्छा वाला देतो. प्रायव्हेट बोट घेतलाय मी. प्रायव्हेट जेट शेकला दे. अरे झाला तयार. बाईला पावता येतं तरी घालताय. त्याला स्विमर आहे.
हा का थांब जरा चालू दे जरा फील पाण्यामध्ये यायचं असं तर किनाऱ्यावर काय फोटो घेतं काय रे अजय वो आकाशवा चलवा चलता बजेगा तो बजेगा ही
back images. Making our way. आता 360 आणायला पाहिजे होते आता हा मग आयला मिनिट कसला आला तुझं बोटिंग कंप्लीट आहे ना पुढून असं जाऊ. वाटावर कसं बसलंय. काशी विश्वनाथची पुढे आहे. हा बघ हा आहे ते. आपण मागच्या वेळी आलो तर इथंच कुठे आंघोळ येऊन गेली होती ना काय रे आपण आलो तेव्हा इथंच कुठे आंघोळ केली ना मागच्या वेळी काकांची आरती घेऊन आलो होतो आम्ही मस्त आंघोळ केली होती मोठी होती मस्त सकाळी गंगा आरती वगैरे भेटली होती असेल काढलं तर टाकलं होते मागच्या आरती आपल्या मागच्या गंगा ती भारी भेटलेली ना डायरेक्ट समोर पुढं होतो पण आता बंद केलं एवढी पब्लिक काय थांबणार पब्लिक आहे गावड्या गर्दी सगळी प्रयागराजवरून इथे आलेली गर्दी बघ तिकडे बघ त्यांना काढायला लागणार वरती आपण साईडला उतरलो हर 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 महादेव गती बघा गर्दी आहे एवढ्या जगात हा मेन आहे ना मंदिर आणि हा मेन परिसर आहे ना त्याच्यामुळे गर्दी इथे जास्त मंदिराच्या बाहेर जे आहेत ते मेन घाट आहे त्याच्यामुळे इथे जास्त गर्दी हे उभारायला लागलं तिकडे बघ पब्लिक इथे आरती होते का इथे आरतीला बसलो आम्ही हे बाई ही एंट्री काशी विश्वनाथ मंदिर काशी विश्वनाथ मंदिरची एंट्री लाईन तर भरपूरच आहे बाबा ते पण बंद गेले ही लाईन बघ सांगतो काय एवढी मोठी लाईन दर्शन कधी व्हायचं नाही होणार भरपूर मोठी बाहेरच पाहायला टच करून निघावं लागेल असं वाटतंय मला ॲक्च्युली या दर्शनासाठी आलो होतो इथे वाराणसीला आलो आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा घेतलेलं आहे दर्शन त्याचं काही नाही फॅमिली होती पूर्ण हे बघ इथे ते येऊन संपतं ते इथे संपतं हे कुठला घाट हा ती घाट तिथे जेवून लोकांना म्हणजे जाळतात तो घाट आहे सगळ्यात जास्त म्हणजे ते बालाजी घाट ग्वालियर घाट पूर्वीच्या सर्व महाराज
आणि इतर जी मोठी माणसं होती त्या लोकांनी त्यांच्या नावाने त्यांच्या परिवाराच्या नावाने या ठिकाणी त्यांची निर्मिती केली. हा संपूर्ण नदी परिसर, घाट परिसर, त्याला एक खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि आपण त्याची अनुभूती घेत आहोत. आज आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार खूप गर्दी असल्यामुळे प्रशासनाने संध्याकाळी होणारी गंगा आरती बंद करण्यात आली. मेहता घाट, गणेश घाट, हिंदू संस्कृतीनुसार गंगेचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गंगा माता आपण अतिपवित्र असं समजतो. गंगा माता घाट, संकटा घाट, माधवराव सिंधिया परिवाराचं जे सिंधिया घाट आपण पाहत आहोत. मणिकर्णिका घाटावर आपण आता पोहोचलो आहोत. म्हणतात ज्या ठिकाणी चिता कधी थांबत नाही, सतत त्या ठिकाणी चिता जळत असते, असं हे मणिकर्णिका घाट. आजूबाजूच्या परिसरात जिथे कुठे 200-250 किलोमीटरचे परिसर जातात तिथे कधी कोणाची मृत्यू होत नाही. ते लोक विविध वाहनांच्या माध्यमातून त्या मयत पार्थिवास इकडे आणतात आणि त्याची अंत्यविधी या ठिकाणी केली जाते. या गडालाही एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हटलं जातं की या ठिकाणी अंत्यविधी केल्यानंतर माणसाला मुक्ती मिळते. हे आहे नव्याने निर्मित काशी विश्वनाथ मंदिराकडे जाण्याचा हा महामार्ग. काशी विश्वनाथ जी का हाथ जोड़ लो सब लोग, खड़ा होकर हाथ जोड़ लो, माथा टेक लो ये नाव पर ले. काशी जय हो जय हो जय हो बाबा भोलेनाथ की जय, बाबा भोलेनाथ की जय, बाबा विश्वनाथ जी की जय, महादेव की जय, महादेव की जय, काल भैरव बाबा की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. सीधा हो जाओ, सीधा हो जाओ, सीधा हो जाओ, सीधा हो जाओ, हाँ सीधा हो जाओ, सीधा हो जाओ, सीधा हो जाओ, सीधा कर लो, सीधा कर लो. खूप मोठ्या रंगा दर्शनासाठी आपण इथे पाहत आहोत. देखो ये नेपाली वाले बाबा खपड़ा का है. नेपाली राजा रो राजे थे, नेपाल का राजा उन्हीं का मंदिर है. ललिता घाट आज भी देखो खपड़ा है. नेपाळच्या राजाने या ठिकाणी निर्मित केलेला नेपाल घाट नरेश, आहे. काशी में है तो काशी नरेश हो गए, नेपाल नरेश. संपूर्ण विश्वभरामध्ये काशीचं नाव आहे खूप मोठं आहे. हिंदू धर्मामध्ये काशी या ठिकाणात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण पाहत आहोत फक्त भारतातील नव्हे तर विश्वभरातील हिंदू राजे त्या ठिकाणी त्यांनी घाटाची निर्मिती केलेली आहे.
लांब घाटावर परत लांब किल्ला घाट मस्त बोटीमध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळे खूप गर्दी होती त्याच्यामुळे डायरेक्टली काय याच्यानंतर कुठे जाणार आहोत आपण त्याच्यानंतर आपण आहे औरंगाबाद चला अशा उड्या मारायच्या होत्या मुळेश्वर औरंगाबाद हा मारलायच ती कपडे नाही ना सोबत अरे तिथंच मारायची तर आरामात पोचलो आम्ही चार्जिंग करायला लागला होता जेवायला बसतो लपून पाहिजे ना दिसतो कोण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नाही तो मागास एकनाथ मालीचा पण तो पण ऍड केलाय तो ह्याच्यात घेतलाय तो एकनाथ मालीचा कुठला फेमस बिचारा झोपला नाही 2 दिवस झोप नाही आलाय बिचाराला पारशीच वाटतं अजून पण वाराणसीवरून निघून आलो 300 किलोमीटर झाले ना नाही 300 नाही 200 किलोमीटर आलो मला चहा नाश्ता झालो जेवलो विलो मस्त किती गुड मॉर्निंग नागपूरमध्ये आहे आम्ही आता नागपूरमध्ये आहोत तर पार्किंगला गाडी लावली रात्री पोचलो 4 वाजता कुठं झालं पण हल्दीराम आपण आता सीताबर्डी येथील हल्दीराम सीताबर्डी तिथे आपण जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी तो फेमस प्लेस इन नागपूर विजिट देअर आपण इथे पार्किंगची चांगली व्यवस्था केली आहे मेट्रो पार्किंगमध्ये आपण 50 रुपये चार्जेस आहेत पण चांगली अशी पार्किंग आहे गाडी पार्क करून आपण आता चालू नाश्त्याला आता नाश्ता करायलाच भेटू डायरेक्ट अरे 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 मग फाईन आम्ही डायरेक्ट फाईन मारणार आम्ही सरळ डायरेक्ट ऑफिसला जायला लांब बसला मस्त पार्किंगची व्यवस्था मॉल आहे ना रे चलो हल्दीराम्स में नाश्ता करने के लिए क्या बोलते हो हाँ क्या बोलते हैं क्या
चल बघतो गर्दी पण कमी वाटते. आपण अगोदर खाऊन घेऊ काहीतरी आणि खाऊन घेऊ. त्यानंतर मग आपण खरेदीचं पाहू. इडली डोसा फ्लेवर आपलं साऊथ या काय सर मुंबई मॅजिक हेमन वडापाव आहे बघ तुला सोबत आहे ना माझ्या बेस्ट ऑफ द मॅजिक ऑफ मुंबई विचार ना सगळं आहे. खाना बोला आणि इकडे नागपूरला आहे कुंभमेळा कुठला मिळत ना रे हा काय गेलं बाई मिळालं आपलं चहा कॉफी प्यायला भेटत नाही तर चॉकोबॅग घेतलाय गणेशने केला काय बोलू फेस केलं बरोबर फेस सर्वात जास्त म्हणणे घेतले 10 रुपये शॉपिंग नुसती शॉपिंग. चलो चलो आपली नेक्स्ट डेस्टिनेशन कुठं तरी मंदिर आहे तिकडे. कुठला मंदिर आहे आपला आता भुवनेश्वर ज्योतिर्लिंग. सभा आम्ही आता साधू संत झालेलो आहोत तिकडे जाऊन आध्यात्मिकच्या आध्यात्मिकच्या मार्गावर आम्ही 2% वाईट काम आधी पण केले होते आता पण काहीच करणार आहे. हसलं बसलं आकाश जेव्हापासून त्यांनी कुंभामध्ये स्नान केलं ना तेव्हापासून एवढं शांत झालाय ना. मी शांतच आहे. प्रभूचं नामस्मरण अभंग ऐकतोय. हर्षन काय बोलायचंय असेल बिचारा मस्त की गाडच्या बाहेर बघत असतो मस्त झोपा काढतो. फोडवाले भैया चलूया फोडवाले भैया नागपूर आपल्या देवाभूमीची नदी. काय नाही पण गाणी. हॅलो हा बोला. 43 म्हणून दाखवा. गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण हरे मुरारी हे रात नारायण वासुदेवा नारायण वासुदेवा. कट नाही आहे पुढे आहे.
आम्ही आता पोचलो आहोत भुवनेश्वरला, औरंगाबादला. आता हे आमचे चप्पल विप्पल चेंज करतात, बोलतायत. राहू दे रे, आता आल्यासारखं जरा राहू दे ना. चप्पल इथे शावची आहे ना. नागपूरवरनं आता किती, नागपूरवरनं किती वाजता निघालो रे आपण? काहीच माहित नाही तुला. हा ना, मी काय लक्षात पण नाही, विसरतो रे. 12:30 वाजता निघालो होतो, आता वाजले 12:15, 6:15. 7 तासात पोचलो भुवनेश्वर, औरंगाबाद. ह्या परिसर पार्किंगला जागा 50 रुपये पार्किंग घेतात. चला चला रे. हे आमचे तयार झालेले आहेत. ए तुम्ही मधीत घ्यायला, मधीत घ्या साहेबांना. साहेब मध्ये राहू का तुम्ही? आम्ही बॉडीगार्ड तुमच्या मागे राहतो. साधू बुवा झालेले ते काय काय बोलतात त्याला? अगं माल पण काढली पुढं. धार्मिक कुठे सरळ का? हा इकडे इकडे इकडे. चला आमचे सनातनी बाबा पुढे वा तुम्ही, तुमच्या पाठी येतात. देव धर्म पाहिजे का नको? हा मग, हा पाहिजे का नको? लागा मग काय चिकन मटन मांसाहारी 2 दिवस खाला नाही तो बघ. भुवनेश्वर. चला, नाही गर्दी एवढी, गर्दी वगैरे काहीच नाहीये, म्हणजे टेन्शन नाही. पटकन आमचं पटपट दर्शन होईल. आमचे सनातनी बाबा पाठीमागे आहेत. गणेश मंदिराबद्दल काय माहिती असेल तर सांगू शकतोस? काहीच नाही माहिती, मला पण नाही माहिती. हे आपलं ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंगांमधलं 12वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र घृष्णेश्वर. अनफॉर्च्युनेटली आपल्याला काशी विश्वनाथांचं दर्शन घेता आलं नाही, आणि फॉर्च्युनेटली आपण औरंगाबाद मार्गे आपण विश्वनाथांचं दर्शन घेण्यासाठी जातो. हा, आमचे हे बाबांना खूप माहिती आहे तुम्हाला. मम्मा बोले. चला, आमचं आता दर्शन झालेलं आहे. आतमध्ये टी शर्ट वगैरे काढून घ्यावं लागतो पूर्ण, म्हणजे पॅन्ट ठेवू शकतो पण असं काढून घेऊ शकतो. हे बघा आमचे साधू बाबा, पंडितजी प्रणाम पंडितजी. हे मंदिर आहे घृष्णेश्वर. आमचे कुठे राहिले ते? या आतमध्ये टी शर्ट वगैरे नाही अलाउड. ओम नमः शिवाय. फोटो घेतोय त्यानं, बोलो काय तुला फोटो पाहिजे ना? पूर्ण मंदिर पाहिजे ना? हा घेतो ना. यांना मंदिर फोटो काढायचे तर मला आता फोटो काढून घेतो. संध्याकाळ पण झालेली आहे. आमचा एक बॉडी बिल्डर आला नाही अजून. फोटो काढून घेतो. समजला ना? मी म्यूट करेल. म्यूटचा नसतं रे बाबा. हा, एक ग्रुप फोटो झालाच ना आपला. आलोय, ग्रुप फोटो झालाच नाही. कोणाला तरी सांगू ना, ग्रुप फोटो झाला नाही की ट्रिप झाली शेवटला. नीट नाही दर्शन दे माझं. तरचा प्रसाद वगैरे घेतला आता. अजून शॉपिंग चालू आहे आमच्या पोरांची. बाबा पर्स दिसल्या, पर्स बोलर, मोठी बॅग, पर्स वाळायच. चला आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत. डम 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 डमरू वाले. अरे घेऊन जेवायला थांबलोय. शेव भाजी मागवले, संपलेले यार. आणि ती पण संपली. दाल तडका रोट्या नाही राहायचं. ताणवत होतात रोट्या. थंडा क्या रे? तुमचं पे घ्या.
ओके आम्ही आता कुठे थांबलो जबलपूरच्या 50-60 किलोमीटर आधी थांबलोय बघू आता सगळं शुद्ध शाकाहारीच हॉटेल भेटलं खातच नाही सगळं शुद्ध शाकाहारी म्हटलं शाकाहारी खायचं होतं म्हणून थांबलोय नाही तर थांबलो नसतो तर जाऊ दे उद्या पण खायचं आता घ्यायचं आहे कसला आवडीनं शेवभाजी खातं मला माहीत नव्हतं म्हणून शेवभाजी खातोय म्हणून मी खात नाही बघ ना आता आता कुठे बघू आम्ही पुढे कुठे थांबायचं आहे ते नागपूरचं स्टॉप चाललंय मटण तिकडेच गेला परतीच्या प्रवासाला लागलो आम्ही झाल्याचं जेवण शेव भरती चला आम्ही निघतो यांचं आटपला की बाय